तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता सोनोलीसुद्धा आली आहे, उषाताई पण आले आणि आज स्लॅब पडणार आहे. तर स्लॅबची पूजा पण आहे आणि ती झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी लग्नाला पण जाणार आहे. तर इथं बघा आम्ही पूजा करण्यासाठी आलो आहे. म्हणजे फर्स्ट स्लॅबची पूजा आम्ही चांगली केलेली. आता सेकंड जस्ट आपण साधी पूजा करतात, म्हणजे सगळ्यांना काही बोलवत नाहीत. फर्स्ट पूजेला फक्त लेडीजना वगैरे बोलवतात, अशी प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये. तर इथं पतीजी ह्या मशीनची पूजा करतात. तर ज्यावेळेस स्लॅब पडतो त्याच्या अगोदर अशी ही पूजा करायची असते, नारळ वगैरे फोडायचा असतो, मनापासून प्रार्थना करायची असते. ते सगळ्यांना माहितीच असेल, म्हणजे महाराष्ट्रात अशी पद्धत असते. म्हणजे आमच्या इकडे तर आहे आटपाडीमध्ये. आता प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कशी आहे काय माहीत, तुमच्याकडे कशी आहे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि इथं गावी आटपाडीला आल्यानंतर बरेचसे व्हिडिओज काढलेले आहेत, तर एक एक आता मी अपलोड करतेच. तर नेहमी येणारे व्हिडिओज बघायला विसरू नका. आणि आता जस्ट पूजा झाली की आम्ही इथून जाणारच आहे. तर आम्ही आज ज्या लग्नाला जाणार आहे ना, त्या लग्नासाठी खास थांबलो आहे. तर लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेचच केरळला जाणार आहे. तर आजच्या दिवशी स्लॅब आहे आणि सकाळपर्यंत तो कंप्लीट होतो आहे. तर उद्याचीच आमची रिटर्न तिकीट आहेत. म्हणजे आम्ही आटपाडीतून केरळला जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्र टू केरळाची जर्नीसुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तसं पाहिलं तर बरेचसे व्हिडिओज मी टाकलेले आहेत. म्हणजे केरळातून महाराष्ट्राला जाताना किंवा महाराष्ट्रातून केरळला येताना भरपूर जर्नीचे व्हिडिओज टाकलेले आहेत. कारण 2 महिन्यानंतर आम्ही गावी येतच असतो, त्यामुळे येताना किंवा जाताना काढलेल्या बऱ्याचशा आठवणी मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करत असते आणि ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथं बघा आता जस्ट पूजा झाली. सोनोली खरं जास्त एक्सायटेड होते, कारण तिला गावचं काहीच माहीत नाही. सहसा फक्त सुट्टीतच गावी यायला भेटतंच, नेहमी गावी यायला भेटत नाही. त्यामुळे तिला भारी वाटत होतं, म्हणजे सगळं काही नवीन आहे असं वाटत होतं. जास्त ॲक्टिव्ह आहे आणि त्याल्यानंतर बसत नाही अजिबात. तिला फिरायचं भरपूर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिला जास्त आनंद होतो. नेहमी केरळामध्येच असते ना ती, त्यामुळे आता आपण कुठे गेलतो, पूजा करायला गेलतो ना. तर आम्ही आता पूजा करून आलोय स्लॅबची ना. स्लॅबची पूजा करून कसं वाटते तू गावाला? भारी भारी वाटते. लय फिरायचं आहे ना. लय फिरायसाठी झाले. आता मला सुट्टी आहे. वेकेशन क्लास होतो पण आम्हाला लय ऊन आहे ना. ऊन आहे बघ, महाराष्ट्राचं ऊन, आपल्या आटपाडीचं ऊन. एवढ्या भारी आवाजात बोलते, मीन्स वेट आल्या. बघ दोघांचं कडकड. कॅमेराला फोन का बोलते. चला चला चल ये. सो दरवाजा गेला. मागच्या तांदळाचा साप आधी तिकडे झालं आवरलं. काय बोलते का नाही? अजून काय. आता आपण चाललंय कुठे? करेक्ट डेट माहित नाही. लग्नाला भेवघाट. भेवघाटच्या लग्नाला. ती पण दिसते ना. करायचं आहे. विधी मंचकावरती आपण प्रभाकरा जास्त गर्दी करायची नाही. दोन्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या परिवाराच्या वतीनं आम्ही सर्व स्वागत करीत आहोत.